angles. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे गुणधर्म कोणकोणते आहेत याचा आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे. त्रिकोणाचे गुणधर्म, त्रिकोणाची ओळख तुम्हाला या अगोदरच्या इयत्तांमध्ये झालेलीच आहे. त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे गुणधर्म कोणकोणते आहेत हे तुम्ही शिकलेले आहात. इयत्ता 9वी मध्ये या त्रिकोणासंबंधीची जे गुणधर्म आहेत ती माहिती तुम्ही पक्ष व साध्य स्वरूपात लिहून ते सिद्ध करू शकणार आहात. त्याचबरोबर त्रिकोणाचे विविध गुणधर्म जे आहेत त्यावर आधारित उदाहरणे सोडविणार आहात. यावर्षी आपण त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय आहे त्याची सिद्धता बघणार आहोत. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय अभ्यासणार आहोत आणि त्रिकोणाच्या या गुणधर्मांवर आधारित काही उदाहरणं आपण आज सोडविणार आहोत. आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. त्रिकोणाचे गुणधर्म. एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जवळजवळ इयत्ता 6वी 7वी पासून आपण हा गुणधर्म अभ्यासलेला आहे. याची सिद्धताही आपण बघितलेली आहे. या गुणधर्माचा उपयोग आपण आता करणार आहोत. बघा, मापकोन A अधिक मापकोन B अधिक मापकोन C बरोबर 180 अंश. हा महत्वाचा एक गुणधर्म. या आकृतीत आपल्याला कोन A, कोन B आणि कोन C या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज दिलेली आहे. मापकोन A बरोबर 55 अंश, मापकोन B बरोबर 85 अंश आणि मापकोन C बरोबर 40 अंश. या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज जर आपण केली, तुम्ही बेरीज करून बघा. 55 प्लस 85 प्लस 40 किती आले? 180 डिग्री. म्हणजेच त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. Sum of the angles of a triangle is equal to 180 degree. आता या गुणधर्माचा उपयोग आपण या वर्षी जी त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयामध्ये कसा करणार आहोत ते बघूया. त्या अगोदर आपण त्रिकोणाच्या बाह्य कोन म्हणजे काय, त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे काय हे जाणून घेऊया. या आकृतीत तुम्हाला बघा, या आकृतीमध्ये हा त्रिकोण PQR हा त्रिकोण आहे. जर QR ही भुजा मी डाव्या बाजूला ही बघा, या बाजूला ही अशी इथे वाढवली आणि या ठिकाणी हा S हा बिंदू घेतला. आता हा एक त्रिकोणाचा कोन, कोन P, कोन R आणि कोन Q हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. आणि या ठिकाणी हा जो तयार झालेला कोन आहे, या कोनाचं नाव काय आहे बरं? येस, कोन PR आणि S, PRS हे या कोनाचं नाव. तर हा जो कोन PRS आहे, हा कोन हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. म्हणजे काय? या ठिकाणी बघा, हा त्रिकोण आहे ABC आणि BC ही त्रिकोणाची भुजा मी या बाजूने वाढवली, D एक्सटेंड केली. आता या ठिकाणी तयार झालेला कोन ACD हा जो कोन आहे, हा या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. जसा इथे कोन PRS आहे, तसाच या ठिकाणी कोन ACD हा बाह्य कोन आहे. मग बाह्य कोन या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा. ज्या ठिकाणी
हा त्रिकोणाचा आंतरकोन कोणता? कोन ACB. तर कोन ACB आणि आपण कोन ACD या दोघांची जर बेरीज केली तर ही दोन बेरीज म्हणजेच येणार आहे किती? 180 अंश. या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो कोन आहे म्हणजे एक्सटिरियर अँगल ACD, या कोनाने या आंतरकोनाशी रेषीय जोडीचा कोन केलेला आहे. तसंच या ठिकाणी कोन PRQ आणि कोन PRS हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहे. मग हा झाला त्रिकोणाचा आंतरकोन. या त्रिकोणाच्या आंतरकोनाशी कोन PRS ने रेषीय जोडीतील कोन केलेला आहे. तर त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोनाला त्या त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणतात. या ठिकाणी कोन ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन होय. Angle ACD is an exterior angle of a triangle ABC. Similarly, angle PRS is an exterior angle of a triangle PQR. तर त्रिकोणाच्या आंतरकोनाशी हा आंतरकोन रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोनाला त्या त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणतात. मग या आकृतीत कोन PRS हा या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. तसंच या आकृतीत कोन ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. बाह्य कोन आपण बघितला. या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. हे आहे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचे प्रमेय. थिअरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. काय आहे हा थिअरम? हे प्रमेय. तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. बघा, या ठिकाणी त्रिकोण ABD हा एक त्रिकोण आहे. या ठिकाणी जर मी या ठिकाणी एक बिंदू घेतला Q. आता angle A is 70 degree, angle B is 50 degree. This 70 degree and 50 degree, if we add these two angles, we will get their sum as 120 degree. किती आहे याची बेरीज? 120 अंश. आता ही जे माप आहे म्हणजेच या दोन कोनांची बेरीज, ही दोन कोनांची बेरीज कुठे दिसते तुम्हाला? बघा, अँगल BDQ. अँगल BDQ चं माप 120 अंश आहे. मग या प्रमेयावरून त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप म्हणजेच मेजर ऑफ अँगल BDQ इज इक्वल टू या दूरस्थ आंतरकोनांच्या म्हणजेच अँगल A प्लस अँगल B. या त्रिकोणामध्ये कोन A, कोन B आणि कोन C हे आंतरकोन आहे. दे आर इंटिरियर अँगल्स. आणि कोन D हा काय आहे? बाह्य कोन, एक्सटिरियर अँगल. आता आपण प्रमेय बघितलं की आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं माप कोणाचं आहे? दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं माप हे बाह्य कोनाचं आहे. म्हणजेच बघा, कोन A आणि B या ठिकाणी 60 + 70
इज 130. हा झाला त्याचा बाह्य कोन या त्रिकोणाचा. मग ह्या बाह्य कोनाचं माप म्हणजे हे 130 अंश ही जी बेरीज आहे ही काय आहे? दूरस्थ आंतरकोनाचा. हा झाला लगतचा आंतरकोन. लक्षात ठेवा, या आंतरकोन आपण विचारात घेणार नाही. तर दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. मग या ठिकाणी या आकृतीमध्ये कोन D या कोनाचं माप बरोबर मापकोन C अधिक मापकोन B या दोन कोनांच्या मापांची बेरीज म्हणजेच कोन D चं माप येणार आहे. जसे इथे झालंय बघा 60 अधिक 70 130 हे कोन ACD चं माप. तर दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. कोणाचं माप? बाह्य कोनाचं माप. मग बाह्य कोन आपण बघायचा कोणता आहे आणि त्या बाह्य कोनामध्ये जे आपण माप काढणार आहोत ते त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असणार आहे. So formula for exterior angles. Exterior angle is equal to sum of the remote interior angles. The word remote interior angle is very important. दूरस्थ आंतरकोन. So angle A is equal to angle C plus angle D. तर angle A हा बाह्य कोन, C आणि D हे दूरस्थ आंतरकोन आहे. बाह्य कोनाचे माप बरोबर दूरस्थ आंतरकोनांची बेरीज. Therefore, angle A is equal to angle C plus angle D. प्रमेयाची आपण सिद्धता बघणार आहोत. प्रमेय काय आहे? तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता आपण आकृती काढून घेतलीये. पहिले त्रिकोण PQR पक्ष काय लिहिणार आहोत आपण बघा. तर त्रिकोण PQR आपल्याला दिलेला आहे. त्याचा कोन PRS हा बाह्य कोन आहे. हे आपल्याला पक्ष आपण दिलेला आहे. आपल्याला काय सिद्ध करायचंय? तर काय सिद्ध करायचंय? तर हा जो बाह्य कोन आहे त्या बाह्य कोनाचं माप दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. आता या त्रिकोणात PRS हा बाह्य कोन आणि याचे दूरस्थ आंतरकोन म्हणजेच कोन P आणि कोन Q. बरोबर? ओके. तर आपल्याला काय सिद्ध करायचंय? तर साध्य कोन मापकोन PRS किंवा कोन PRS बरोबर कोन PQR अधिक कोन QPR हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. PRS ही आकृती आपल्या समोर आहे. आपण साध्य आपल्याला करायचंय. कोन PRS is equal to कोन PQR प्लस कोन QPR. आता अत्यंत महत्वाचा असा त्रिकोणाचा गुणधर्म त्याचा आपण उपयोग करणार आहोत. त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिसतोय. या त्रिकोणाचे तीन कोन कोन QPR किंवा कोन PQR प्लस कोन QPR प्लस कोन PRQ हे तीन कोन या तिघांची बेरीज 180 अंश. आपण त्याला आकडा दिलाय 1. आता कोन PQR आणि कोन QPR हे दोन कोन आपण थोडा वेळ बाजूला ठेवा. आता कोन PRQ चं तुम्ही निरीक्षण करा. हा कोन
आणि PRS हा त्याचा ह्या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. परंतु कोन PRQ अधिक कोन PRS बरोबर 180 अंश, कारण हे काय आहे तर रेषीय जोडीतील कोन आहे. बरोबर, हे दोन कोन. मग आता 1 आणि 2 उजवी बाजू समान झाली, दोन्हीकडे 180 अंश 180 अंश, आणि म्हणून 1 आणि 2 वरून उजव्या बाजू समान म्हणून डाव्या बाजू समान, म्हणून कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ, ह्या पहिल्या विधानातली डावी बाजू बरोबर दुसऱ्या विधानातली डावी बाजू कोन PRQ अधिक कोन PRS. बरोबर. आता PRQ आणि PRQ हे दोन्हीकडे आहेत, त्यांचा आपण लोप करू, म्हणून कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS. कोन PQR अधिक QPR हे राहिले डाव्या बाजूला बरोबर कोन PRS. PRQ चा लोप आपण केला आणि म्हणून बघा PQR म्हणजेच हा कोन. मी दुसरा रंग या ठिकाणी घेते, तुमच्या लक्षात येईल. ग्रीन घेऊया आपण. बघा, कोन PQR अधिक कोन QPR हे जे दोन कोन आहेत हे काय झाले, या बाह्य कोनाचे दूरस्थ आंतरकोन आहेत. बरोबर, या बाह्य कोनाचं माप म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजेच आपण हे दूरस्थ आंतरकोनांचं प्रमेय सिद्ध केलं. आता त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय आपण बघूया. प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाचा बाह्य कोन हा त्याच्या प्रत्येक दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो. बघा, हा किती आहे कोन 70 अंश आणि बाह्य कोन किती आहे 120 अंश. म्हणजेच बाह्य कोन हा या दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा. सिमिलरली हा दूरस्थ आंतरकोन 50 अंश, हा आहे 120 अंश. म्हणजेच त्रिकोणाचा बाह्य कोन हा त्याच्या प्रत्येक दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो. बघूया आपण. समजा A आणि B या दोन संख्यांची बेरीज A अधिक B ही A पेक्षा मोठी असते आणि ती B पेक्षा सुद्धा मोठी असणार आहे, कारण आपण दोघांची काय केली, बेरीज केली. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर A अधिक B इज ग्रेटर दॅन A. सिमिलरली A अधिक B इज ग्रेटर दॅन B. आणि याचाच आपण उपयोग करून आपल्याला त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म मिळतो की त्रिकोण PQR मध्ये जर कोन PRS हा बाह्य कोन असेल तर कोन PRS इज ग्रेटर दॅन अँगल P. सिमिलरली कोन PRS इज ग्रेटर दॅन अँगल Q. Angle PRS
आपण बघणार आहोत याच्यावर आधारित त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी एक कोन सर्वात लहान कोनाच्या दुप्पट, दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोनांची मापे काढा. त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी सर्वात लहान कोनाचं माप x अंश मानू. तुलना कोणाबरोबर केली आहे? लहान कोनाबरोबर, दोन्ही कोनांची. म्हणून लहान कोनाचं माप x आणि म्हणून दुसरा कोन लहान कोनाच्या दुप्पट असणाऱ्या कोनाचं माप येणार, दुप्पट आहे तो म्हणजे 2x, आणि लहान कोनांच्या तिप्पट असणारा कोन त्याचं माप येईल 3x. आता त्रिकोणाच्या कोनांचा गुणधर्म आपण बघितला. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आपल्याला तिकडे लिहिणं इथे आवश्यक आहे. आणि म्हणून x अंश अधिक 2x अंश अधिक 3x अंश बरोबर 180 अंश. आपण बेरीज केली. या ठिकाणी x म्हणजेच इथे किती आहे? फक्त 1 आहे. म्हणजेच 1 स्वरूप पद 2 अधिक 1 3 अधिक 3 6, 6x बरोबर 180 अंश. आणि म्हणून बघा 6x बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर पक्षांतर केलं 180 छेद 6 आणि म्हणून x बरोबर 30 अंश. आता x म्हणजे सर्वात लहान कोन, म्हणून लहान कोनाचं माप मिळालं 30 अंश. दुसरा कोन लहान कोनाच्या दुप्पट असणारा कोन 2 गुणिले 30 अंश म्हणजे 60 अंश. आणि तिसरा लहान कोनाच्या तिप्पट असणारा कोन म्हणजे 3x, 3 गुणिले 30 90 अंश. त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची माप आपल्याला मिळाली 30 अंश, 60 अंश, 90 अंश. या पुढे जाऊन आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर या त्रिकोणाच्या कोनांच्या मापावरून तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल ते लिहा. आता 30, 60, 90 म्हणजेच तो त्रिकोण कोणता असणार आहे? येस, यू आर राईट, काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल. तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असणार आहे. त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 25 अंश आणि x वजा 35 अंश असतील, तर प्रत्येक कोनाचे माप किती? पुन्हा त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हाच महत्वाचा गुणधर्म. 3 कोन दिलेले आहेत आणि म्हणून x अधिक x वजा 25 अधिक x वजा 35 बरोबर 180 अंश. आपण आता कंस सोडवलेत. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, आतील चिन्ह बदलणार नाही. आणि म्हणून x अधिक x अधिक x 3x, ऋण 25 ऋण 35 ऋण ऋण धन, बेरीज काय होणार त्याची? म्हणजेच आपल्याला मिळालं 3x वजा 60 बरोबर 180 अंश. 60 चं पक्षांतर करू. 3x बरोबर 180 अधिक 60 म्हणून 3x बरोबर 240. म्हणून x बरोबर 240 छेद 3 आणि म्हणून x बरोबर आपल्याला मिळालं 80 अंश. आता यावरून x आपल्याला मिळालाय, यावरून आपण तिन्ही कोन काढू शकतो. x बरोबर 80 अंश आणि म्हणून पहिल्या कोनाचं माप x बरोबर 80, दुसरा कोन x वजा 25 म्हणजे 80 वजा 25 बरोबर 55 अंश, तिसरा कोन x वजा 35 80 वजा 35 बरोबर 45 अंश. आणि म्हणून त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापे 80 अंश, 55 अंश, 45 अंश. आता या ठिकाणी या तिन्ही कोनांच्या मापावरून हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल बरं? बघा, तिन्ही कोनांची माप 90 अंशापेक्षा लहान आहेत, म्हणजेच हा त्रिकोण लघुकोन त्रिकोण असणार आहे. तसंच तुम्ही या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज करून ती सुद्धा 180 आहेत का हे तुम्ही चेक करा आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही याचा पडताळा तुम्ही घेऊ शकता.
पुढचं एक उदाहरण बघा. त्रिकोण ABC च्या कोन B व कोन C चे दुभाजक जर P या बिंदूत छेदत असतील तर सिद्ध करा कोन BPC. कुठला कोन सांगितलाय? कोन BPC म्हणजे हा कोन, या कोनाचं माप बरोबर 90 अधिक हाफ अँगल BAC. रिकाम्या जागा भरून आपल्याला ही सिद्धता पूर्ण करायची आहे. त्रिकोण ABC मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता त्रिकोण ABC मध्ये काय सांगितलंय? कोन BAC म्हणजेच हा कोन, त्यानंतर कोन ABC म्हणजेच हा कोन आणि कोन ACB बरोबर हे तिन्ही कोन त्रिकोणाच्या कोनांची मापांची बेरीज म्हणजेच किती येणार आहे? 180 अंश. आता प्रत्येक पदाला हाफ ने गुणून 1/2 ने गुणलंय आणि म्हणून हाफ अँगल BAC प्लस हाफ अँगल ABC प्लस हाफ अँगल ACB थोडक्यात डाव्या बाजूला हाफ ने गुणलेला आहे म्हणून उजव्या बाजूला पण आपल्याला 1/2 ने गुणावं लागेल म्हणून 1/2 गुणिले 180. या ठिकाणी बे एके बे, बे नव्वे 18 आणि 0 म्हणजेच हाफ अँगल BAC प्लस अँगल PBC प्लस अँगल PCB. बघा आता हाफ अँगल BAC तसंच ठेवलंय. हा आता हाफ अँगल ABC ह्याचे काय आहे? हा दुभाजक आहे म्हणजेच अँगल याचा अर्धा कोन म्हणजेच कुठला येणार आहे कोन? कोन PBC. येते लक्षात? कारण हे दोन्ही कोन समान असणार आहेत. बघा इथे दाखवले दोन्ही कोन समान आहेत कारण कोन B चा PB हा कोन दुभाजक आहे म्हणून अँगल ABC चं माप अर्ध हेच कुठलं असणार आहे? अँगल PBC. मग हाफ अँगल ABC म्हणजेच कोणतं माप? तर PBC. सिमिलरली हाफ अँगल ACB पुन्हा या ठिकाणी कोन C चा दुभाजक आहे CP म्हणजेच कोन PCB हे हा जो आहे हा कोन ACB चा अर्धा आहे आणि म्हणून हाफ अँगल BAC प्लस अँगल PBC प्लस अँगल PCB इक्वल टू हे 90 अंश आपल्याला मिळालं. म्हणून अँगल PBC प्लस अँगल PCB आता हे दोन इथेच ठेवले डाव्या बाजूला आणि हाफ अँगल BAC याचं काय केलेलं आहे बघा पक्षांतर इज इक्वल टू 90 मायनस हाफ अँगल BAC. आता पुढे त्रिकोण BPC मध्ये आता या खालच्या त्रिकोणाचा आपण विचार करूया. पुन्हा या ठिकाणी त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून अँगल BPC प्लस अँगल PBC प्लस अँगल PCB इक्वल टू 180 डिग्री. Therefore अँगल BPC प्लस डॅश इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला या रिकाम्या जागा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. आता बघा हाफ अँगल BPC हा इथेच ठेवलेला आहे प्लस PBC प्लस PCB. PBC प्लस BCB आपण एक मध्ये काढलेला आहे. किती आहे ते? 90 वजा हाफ अँगल BAC बरोबर बरोबर 180. आता याचं पक्षांतर करू. Therefore अँगल BPC इक्वल टू 180 मायनस हा जो पूर्ण कंस आहे याचं आपण पक्षांतर केलं मायनस 90 मायनस हाफ अँगल BAC. कंस सोडवून घेऊ. 180 वजा 90 ऋण ऋण धन अधिक 1/2 अँगल BAC आणि म्हणून अँगल BPC इक्वल टू 90. 180 वजा 90 90 अधिक हाफ अँगल BAC. तर बघा अँगल BPC हे जे हा जो कोन आहे अशा प्रकारे आपल्याला जर दुभाजक दिले असतील तर या कोनाचं माप किती असणार आहे? 90 प्लस हाफ अँगल BAC.
या कोनाचं हाफ आपण करणार आहोत +90, ते या अँगल BPC चं माप असणार आहे. कोन A, कोन B व कोन C ची मापे काढा. आता दिलेला आपण पहिले लिहून घेऊया. कोन B दिसतोय तुम्हाला, त्याच्या विरुद्ध कोनाचं माप आपल्याला दिलेलं आहे 70 अंश. विरुद्ध कोनांची मापे समान असतात म्हणून कोन B बरोबर 70 अंश. याला एक आकडा देऊया. आता कोन C चा विचार करा. कोन C चा लगतचा कोन आहे 100 अंश. आता कोन C आणि हा 100 अंश हे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून कोन C + 100 = 180 डिग्री. आणि म्हणून कोन C चं माप बरोबर 180 - 100 आणि म्हणून कोन C बरोबर 80 अंश. हे झालं दुसरं विधान. या गोष्टी आपण काढल्या. कोन B चं माप 70 अंश, कोन C चं माप 80 अंश. आता आपल्याला कोन A चं माप काढायचं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. म्हणून किमती घालूया. कोन A अधिक 70 अधिक 80 बरोबर 180 अंश. कोन A अधिक 150 बरोबर 180 अंश. 150 चं पक्षांतर करू. कोन A बरोबर 150 वजा 180 वजा 150 आणि म्हणून कोन A बरोबर 30 अंश. म्हणजेच आपल्याला तिन्ही कोनांची मापं मिळाली. कोन A चं माप 30 अंश, कोन B चं माप 70 अंश आणि कोन C चं माप 80 अंश. हे उदाहरण तुम्ही सोडविण्याचा प्रयत्न करा. कोन A, कोन B आपल्याला दिलेला आहे आणि कोन ACD विचारलेला आहे. बघा, कोन ACD हा बाह्य कोन आहे. म्हणजेच काय येणार? बाह्य कोनाचे माप त्याच्या दुरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते आणि म्हणून माप कोन ACD बरोबर माप कोन ABC अधिक माप कोन BAC. त्रिकोणाच्या दुरस्थ आंतरकोनांचे प्रमेय. किमती घाला. म्हणून माप कोन ACD बरोबर 60 अधिक 55 बरोबर उत्तर मिळालं 115 अंश. आणि म्हणून कोन ACD किंवा कोन X बरोबर 115 अंश. हे उदाहरण तुम्ही जरूर सोडविण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत सराव संचात, त्यांचाही तुम्ही सराव करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.